मी ना शॉपच्या मागं हाय गाईस, तर मी शॉपच्या मागे आले होते बघा. माझी फ्रेंड म्हणली होती इथं चिंचेचं झाड आहे. एवढा प्रयत्न केला, एवढं दगडे मारले, पण एक पण चिंच खायला भेटली नाही. हो, ती म्हटली होती इथलच्या चिंच खूप गोड आहे. मग बसले गप आणि तिला म्हटलं जाऊ दे आता जाऊ घरी. म्हणजे खूप प्रयत्न करून पण मग नंतर रात्रीच्या वेळेला आहे ना मी पाणीपुरी खायला गेले माझ्या फ्रेंडसोबत. आणि हे पाणीपुरीचा गाडा आहे, किती मस्त आहे. म्हणजे मस्त तर नाही एवढा, पण थोडाफार अनक्लिअर दिसतोय. मग त्यानंतर आहे ना मी ना माझ्या मैत्रिणीसोबत माझा लुक बघत होते. माझी मैत्रिणी बोलली होती तुझी हेअरस्टाईल खूपच मस्त दिसते. त्यामुळं बघा हेअरस्टाईल दाखवत होते मी. आणि हे बघा पाणीपुरीचा गाडा मस्त आहे ना. पाणीपुरीचा गाडा इथं खूप छान पाणीपुरी भेटते, पण मटका पाणीपुरी. पण आम्ही इथंच खायला आलो कारण इथलच्या एका पाणीपुरीच्या प्लेटने पोट भरतं बरं. त्यानंतर पाणीपुरी मागवली. मी तिला म्हटलं माझ्याकडून पार्टी आहे. मग नंतर तिने तिने आणि मी मिळून खाल्ली बरं पाणीपुरी. मग आमची गॉसिप चालू होती पाणीपुरी खाता खाता. तिच्या लाईफमध्ये काय झालं, माझ्या लाईफमध्ये काय झालं, कारण गॉसिपमध्ये तुम्हाला माहीतच असते. मग नंतर पैसे पेड करायची वेळ आली, पण माझ्याकडे पैसेच नव्हते. मग मी घरी आले, स्वयंपाक बनवला. मम्मी दुकानात बसली होती, मम्मीच्या तिकडे बनवलं स्वयंपाक. वरण पोळी, झिंग्याची चटणी, माझ्यासाठी ठेचा. पप्पाला झिंग्याची चटणी खायची होती त्यामुळं एका साईडला भात. मग मम्मीच्या इकडंच हे केलं बरं, स्वयंपाक बनवला. आणि रात्री जेवण पण मम्मीच्याच इकडे केला छान असं, कारण की मम्मीच्या इकडे बनवायचं म्हणलं तुम्हाला तर माहीत आहे पैसे कमी. फ्रीमध्ये सर्व्हिस द्यायची आणि जेवण पण करून घ्यायचं. मग मम्मीने ते जेवण करत होते, मी जेवले होते अगोदर. तर आपला हा व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा आणि कमेंट